नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण आज तांदळाची खीर रेसिपी बघणार आहोत. तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करू. तर आपण सर्वप्रथम दूध ठेवलं आहे पातेल्यामध्ये. दुधामध्ये आपण 1 कप बासमती तांदूळ भिजत ठेवले होते, ते आपण चुरून त्याच्यामध्ये टाकायचे आहे. 15 ते 20 मिनिटं तांदूळ भिजत ठेवले होते. नंतर आपण केशर भिजत ठेवले होते दुधामध्ये, तेही टाकायचं आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करत राहायचं आहे, खाली लागली नाही पाहिजे तांदूळ. थोड्या वेळाने तांदूळ शिजलेले आहे. आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे. शिजू द्यायची आहे. साखर विरघळली की मग आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये तूप टाकणार आहोत. तुपामध्ये आपण आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते टाकायचे आहे आणि ते छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. आता ते ड्रायफ्रूट्स जे परतून घेतले आहेत ते आपल्याला खिरीमध्ये टाकायचे आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, खिरीला